पुण्याच्या लोहगडावरून प्रियकराच्या मदतीनं सिया गोयलनं होणारा नवरा केतन अग्रवाल दरीत ढकलून त्याची हत्या केली। नात्यातील विश्वासालाच कायम यमसदनी पाठवलंय। प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं सियानं हे टोकाचं पाऊल उचललं। मात्र यामागे किती मोठा नियोजित कट होता याची डोळे चक्रावणारी माहिती समोर आली आहे। हत्येआधी दोघं कॅफेमध्ये भेटले आणि केतनला कसं मारायचं याचा प्लॅन तयार करण्यात आला। धक्कादायक म्हणजे सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं हत्येसंदर्भातली माहिती गुगलवरती सर्च केली होती। हत्या करून त्याला अपघात कसं दाखवलं जाईल हे सियानं सर्च केलं होतं अशी माहिती मिळतेय। सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये हे समोर आलेलं आहे। शिवाय FIR कॉपीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। किरकोळ कारणावरून भांडणारी सिया केतनला लोहगडावरती घेऊन जाण्यासाठी वारंवार आटापिटा करत होती। अखेर लोहगडावर तिनं आपले राक्षसी मनसुबे पूर्ण करत केतनची हत्या केली। दरम्यान या प्रकरणी सिया आणि चेतन या दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे। येस आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे अजून एकदम प्रायमरी स्टेजला आहे इन्व्हेस्टिगेशन, परंतु आतापर्यंत त्यांनी प्रायमरीली कबूल केलेलं आहे की सगळं येस केलेलं आहे। म्हणजे कन्फेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं? तिने मूळ याच्यामध्ये जी सिया मुलगी आहे तिला लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्या कारणानेच तिने तिच्या मित्रासोबत मिळून प्लॅन करून त्याला मर्डर करून त्याला अपघाताचं स्वरूप दिलं होतं। त्यांनी कन्फेस केलं जी। दरम्यान केतनच्या जाण्यानं आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशी प्रतिक्रिया केतनच्या वडिलांनी दिली आहे। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। माझ्यासाठी तर धक्कादायकपेक्षा अगर मोठा काही वर्ड आहे तर माझ्यासाठी ते आहे माझा 26 वर्षाचा मुलगा गेलाय। यांच्या छोट्याशा कारणामुळे आज मला तर आयुष्यभरचं दुःख लाभलंय, जी मी माझी मिसेस माझी मुलगी कधीही न विसरण्यासारखं आहे। तर ह्याला मी आता तुम्हाला व्यक्त नाही करू शकत किती मोठा धक्का बसला माझ्या आयुष्यासाठी। अख्खा आयुष्य माझा त्या पोरीने संपून टाकला, एवढंच बनवू शकतो मी त्याच्यामध्ये। सर, कायदा कोर्ट शिक्षा देईलच अर्थात सियाला आणि चेतनला, पण तुम्हाला काय वाटतं काय त्यांना शिक्षा व्हायला हवी ज्या पद्धतीने त्यांनी ही टोकाची पावलं उचलली आहेत? सर, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला वाटतं की मला न्याय 100% भेटणार। गडबड झाली हे कळालं होतं, पण संशय नाही आला ना सर, का की त्यांनी ताबडतोब जेव्हा हाग वगैरे केलं तर असं वाटलं नाही की त्यांनी वाचवलंय। म्हणजे किती येऊन काय सांगितलं होतं तुम्हाला की असा इन्सिडेंट तिथं साप आल्यासारखा वाटला, मला ते धक्का लागला, मी मागे गेलो, मग त्यांनीच मला धरलं। असं त्यांनी धरलं म्हणजे केतन वाचला होता, त्याने येऊन हक केलं। पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीच्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमार हा माफीचा साक्षीदार झालाय। पुणे पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाय। केतनची हत्या करण्यासाठी चेतन चौधरी जेव्हा लोहगडवरती गेला होता त्यानं नीरजचा मोबाईल वापरल्याची माहिती आहे। हत्येच्या दिवशी म्हणजेच 18 जूनला सकाळी 7:15 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत नीरज याचा मोबाईल चेतनकडे होता। तसंच आरोपी चेतन चौधरीनं आपला मोबाईल हा नीरजकडे ठेवला होता। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता नीरज कुमारची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे।